पाहूयात पुढची बातमी। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक आहे। एकनाथ शिंदे मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर राहणार असल्याची माहिती आहे। सलग दुसऱ्या मंत्रिमंडळ बैठकीला एकनाथ शिंदे गैरहजर राहणार आहेत। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक आहे। दावोस दौऱ्यावरून मुख्यमंत्री परतल्यानंतर आज मंत्रिमंडळ बैठक आहे। मात्र या मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजर राहणार नाही आणि सलग दुसऱ्या मंत्रिमंडळ बैठकीला शिंदेंची गैरहजेरी पाहायला मिळते। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक आहे आणि या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजर राहणार नाहीत अशी माहिती सध्या मिळते आणि सलग दुसऱ्यांदा या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये एकनाथ शिंदे उपस्थित राहणार नाहीत। त्यामुळे सध्या अनेक प्रकारच्या चर्चांना उधाण आले। महापौर पदासाठी सुद्धा शिंदे ठाम आहेत अशी एकीकडे चर्चा आहे आणि त्यामुळे भाजप आणि शिवसेनेमध्ये आलबेल नाही अशी टीका विरोधकांकडून सातत्याने केली जाते। त्यातच आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर राहणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज आहेत का? मुंबई महापौर पदावरून अजूनही भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद सुरू आहे का? अशा चर्चांना सध्या उधाण आले आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांच्याकडून। मनोज, भाजप आणि शिवसेनेमध्ये पुन्हा काही बिनसलंय का? नक्कीच कल्याणी, आपण आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलवलेली आहे आणि या बैठकीला आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा गैरहजर राहणार आहेत। त्या ठिकाणी त्यांची तब्येत ठीक तब्येत ही बरोबर नसल्याचे सांगितलं जातं आणि मागच्या आपण राज्य मंत्रिमंडळाची बैठक यावेळी देखील ज्या प्रकारे मुंबईमध्ये एकनाथ शिंदे गटाच्या 29 नगरसेवक निवडून आलेले आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा या ठिकाणी भाजप हा मोठा भाऊ ठरलेला आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा महापौरपदी भाजप आणि ठाकरे गट जुळवणी करते या मागे कुठेतरी असं समजलं जात आहे। पण यामुळे कुठेतरी नाराज असल्याचं एकनाथ शिंदे समजत होते, कारण की केडीएमसी मध्ये देखील भाजप महापौर बसवण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि या ठिकाणी शिंदेकडनं देखील केडीएमसी मध्ये आपला महापौर बसावा यासाठी देखील मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहे आणि जे मुंबईमध्ये घडलेले आहे त्या ठिकाणी आपण 29 जागा असल्यामुळे कुठेतरी हा महापौरपदी एकनाथ शिंदे गटाचे महापौर हे बसणार नसून भाजपच्या या ठिकाणी महापौर बसणार आहे। पण या ठिकाणी जोर आपण ठाकरे गटाकडनं देखील लावलं जाते, त्यामुळे आता पुन्हा एकदा ठाकरे गट आणि भाजपची जुळवणी होते का आणि या कुठे चर्चेवरून आपण एकनाथ शिंदे कुठेतरी नाराज असल्याचं देखील समजलं जातं आणि त्यांच्याकडून त्यांच्या कार्यकर्त्यांना मोठं बोलणी देखील आपण एकनाथ शिंदेकडनं सुनावली गेलेली आहे। पण या ठिकाणी काय भाजप आणि एकनाथ शिंदे गट एकत्र येतात का? कारण की सातत्याने महायुतीचा महापौर बना असं सांगितलं जातं, पण या ठिकाणी मोठ्या संख्येने 21 महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता ही मोठ्या प्रमाणात शिवसेनेकडून भाजपवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातोय अशी चर्चा सुद्धा सध्या रंगली। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर एकनाथ शिंदे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीसाठी गैरहजर राहणार असल्याची माहिती मिळते। सलग दुसऱ्या मंत्रिमंडळ बैठकीला शिंदे गैरहजर राहणार आहेत।